नमस्कार. आपण पाहत आहात अन्यायाशी झुंजचा वृत्तांत. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री बळीराम उत्तमराव वाघ यांचे नाळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालय नाळेश्वर येथे लाक्षणिक उपोषण. जिल्हा परिषद नाळेश्वर येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत विविध योजनेत मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक सवाल करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. यावेळी राजरत्न वाघोळे आणि गावकऱ्यांनी या उपोषणाच्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलं. गावामध्ये प्रमुख नाला असून त्या नाल्यावर छत टाकलेला नाही आणि त्या नाल्याला पूर येत असल्यामुळे ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली. शालेय व्यवस्थापन समितीच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी येत असल्याचे ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली. पावसाचं पाणी घरात गेलं. 5-7 दिवस आहे मंदिरात झोपलो आम्ही. लोकांनी आम्हाला जेव्हा आणून दिलं 2 दिवस, तरी आम्हाला कोणी बघाय नाही. नाला मंजूर झाले पण आमचं कोणी काम करून देऊन तयार नाही. काय मग चालूच आहे आमच्या लेकरात. मच्छर चावायला दुखणं जायला पळा दवाखान्यामध्ये. फोटो भरावं की लेकरात दाखवा. दुरून बघायत पण जवळ कोणी ये नाहीत. पावसाळ्यात घरात पाणी घुसते तरी कोणी दुरून बघतात पण कोणी विचारा येत नाही. नमस्कार. मी बळीराम उत्तमराव वाघ, राहणार नाळेश्वर, तालुका, जिल्हा नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेश्वर व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे. आमच्या शाळेत जवळपास 2 वर्षे झालं वॉटर प्युरिफायरसाठी ग्रामपंचायतने 2 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. तर ते मी ऑनलाईन माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्याच्या नंतर मी सरला, मुख्याध्यापकला, ग्रामसेवकला वेळोवेळा विनंती केली की बाबा वॉटर प्युरिफायर कुठं आहे. तर वॉटर प्युरिफायर काही बसवला नाही. मग त्यानंतर मी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मी मुख्याध्यापकाकडं माहितीचा अधिकाराचा अर्ज दिला असता 4-5 विषय टाकले असता फक्त आणि फक्त त्यांनी मला ताबा पावती, तिच्यावर कसलाही दिनांक, वेळ, तारीख काही नसलेली ताबा पावती, मला एकच कागद दिला. फक्त 5-7 विषय होते त्याच्यामध्ये, तर एकच कागद दिला आणि सही मारून त्यांनी ते गेले. आणि इकडं ग्रामपंचायतला विचारणा केली असता सगळीकडे उडवाउडीची उत्तरे मिळत होती. मग मी हे सगळ्या गोष्टीचं, आणि मला बाहेरून टॉर्चर होत होता. धमक्या आल्या लोकांच्या की बाबा तू हे फिल्टरच्या भानगडीमध्ये पडू नको, तू अपंग आहेस आणि तू आगाऊपणा करू नको, तुला तुझ्या जीवाचं काही होईल, बरं वाईट होईल, अशा प्रकारच्या मला धमक्या आल्या. त्यानंतर मी शिक्षणाधिकारी मॅडमला फोनवर संपर्क केला असता त्यांनीसुद्धा माझ्या अपंगत्वावर बोलून व्यंगात्मक माझ्यावर टीका केली आणि मला विचारणा केली की बा तुम्ही काय करता. मी शेतकरी आहे म्हणलं. शेतकरी तर शेती सोडून तुम्ही हेच उद्योग करता का, अशा प्रकारची वंदना फुटाणे मॅडम यांनी मला विचारणा केली. त्यानंतर मग मी 12 तारखेला फिल्टर काही फिट म्हणजे विचारणा केली असता फिल्टर संबंधित कोणी माहिती द्यायला तयार नव्हतं. त्या ताबा पावतीच्या आधारे मी माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं आणि पोलीस स्टेशन, ग्रामसेवक आणि BDOला. तर माझ्या उपोषणाची कसल्याही प्रकारे या संबंधितांनी दखल घेतली नाही. ग्रामसेवक मॅडमनी फिल्टरचा मला एक काल नोटीस दिली किंवा फिल्टर पहिलेच कार्यान्वित आहे. मी उपोषणला बसण्याचा इशारा दिला 12 तारखेपर्यंत. आजतागायत तिथं फिल्टर नव्हतं शाळेमध्ये. तर ते फिल्टर यांनी नंतर बसवलं, तात्पुरतं बसवलं असं आज मला सांगायचं. मला प्रत्यक्षात त्यांनी दाखवलं नाही किंवा नाही. 2 वर्षे शासनाच्या निधीचा अपहार केला आणि मुलांच्या आरोग्याच्या संबंधित मुलांना शाळेतील आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या जवळपास 212 विद्यार्थी आहेत. मागासवर्गीय
SC ST कॅटेगरीचे OBCचे आणि गोरगरीब शेतकरी शेतमजुराचे लेकरं आमच्या शाळेत शिकायला आहेत. तर त्यांच्या आरोग्याशी संबंधित वॉटर प्युरिफायर बसवण्याच्या ह्या योजनेमध्ये 2 वर्ष यांनी जवळपास ते निधीचा अपहार केला, विड्रॉल केला. आणि मी त्यांना संबंधित बाबा आज तुम्ही फिल्टर फिट केला म्हणून मला दिल्या उपोषण उठवा म्हणून, तर मला त्या संबंधित खुलासा द्या. आणि या प्रकरणाशी संबंधित सरपंच, मुख्याध्यापक आणि ग्रामसेवक, तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कठोर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मी माननीय जिल्हाधिकारी शिव मॅडम यांना काल प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलेलं आहे. प्रशासनानं माझ्या उपोषणाची दखल घ्यावी यासाठी मी प्रशासनाचं माझ्या समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी 2 दिवसीय लाक्षणिक उपोषण ग्रामपंचायत कार्यालय नाळेश्वरच्या समोर बसलेलं आहे. शाळेत बोलवतात, तुमचं काम असेल म्हणजे आमचं काम असेल तरच तुम्ही शाळेत या, नाहीतर शाळेत असं वेळोवेळी येत जाऊ नका असे सरळ सांगतात आम्हाला. म्हणजे त्यांची मनमर्जी. मनमर्जी चालू आहे. शाळेत पाणी नाही, स्वच्छतागृहाला पाणी नाही, कुठल्या सुविधा नाहीत सगळं. आणि जवळपास मी RTIमध्ये मागणी केली, अर्ध्याच्या वर स्टेशनरी गायब आहे. तिथली LED TVची माहिती विचारली असता TV गायब आहेत बहुतेक, TVची मला माहिती दिली नाही. आणि दुसरं पण भरपूर सामान तिथलं गायब आहे. आणि ते गावातील लोकांना बोलून घेतात, जे माजी सरपंच आणि ते त्यांच्यामार्फत बोलून घेऊन मग तू कोण आहेस, तू इथं कशाला आलास, तुला विचारण्याचा अधिकार नाही असे मला बोलतात. माझ्या गावातील शाळेसंबंधीच्या सुविधा आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही सुविधा आहेत ग्रामपंचायत आणि शिक्षक, मुख्याध्यापक यांनी जर विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम योग्य पद्धतीनं नाही केलं आणि जे वॉटर प्युरिफायर, आरोग्याशी संबंधित वॉटर प्युरिफायर कार्यान्वित करावा आणि या सगळ्या कोऱ्या ताबापावतीवर मुख्याध्यापकानं वस्तू भेटली अशा प्रकारचं ते शिक्कामोर्तब झालं त्याच्यावर, तर त्या संबंधित मुख्याध्यापक आणि ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी. जर माझी मागणी मान्य नाही झाली तर येत्या 8 दिवसामध्ये मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे. आत्ताचा 2 लाख रुपये मला RTI अंतर्गत माहिती मिळाली आहे. भरपूर वस्तू गायब आहेत. तिथला रेकॉर्ड द्या म्हणलं तर मुख्याध्यापक म्हणतात माझ्याकडे रेकॉर्ड नाही, कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही, तिथं कुठलंही काही नाही. याचा अर्थ की बरेच भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते भ्रष्टाचार पचविण्याचं काम मुख्याध्यापक करीत आहेत. आणि यांना सगळ्यांना मुख्याध्यापकाची BOची तक्रार मी फुटाणे मॅडमकडे केली असता, प्राथमिक शिक्षणाधिकारी, तर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि माझ्या अपंगत्वावर त्यांनी व्यंगात्मक मला टॉर्चर केलं, मानसिक टॉर्चर केलं. मी राजरत्न वाघोळे, राहणार नाळेश्वर. आज माझे सहकारी मित्र बळीराम वाघ यांनी लाक्षणिक उपोषण जे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवलं आहे, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना एक पाठपुरावा म्हणून गावातील समस्या यांच्याशी निगडीत असल्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य करीत आहे. गावामध्ये बरेच ज्वलनशील प्रश्न आहेत, जसं की पाणी आसन, जलजीवनमध्ये जवळजवळ 93 लाख रुपये 93 लाख रुपयाचा निधी अपव्यय झाल्याचा असं आहे. गावामध्ये कुठेही पाणी दिसत नाही. एक पाणी आलं तर त्याला नाल्याचं पाणी आले आणि गावात पाणी 5 ते 10 मिनटं सुट आहे. शाळेमध्ये शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान बऱ्याच प्रमाणात दिसत आहे. शाळेमध्ये मागे गेले असता शाळेत खिचडी खा असं शिक्षकांना आग्रह केला, तर त्या अनुषंगानं शाळेमध्ये हात धुण्यासाठी सुद्धा पाणी नाही. आणि ग्रामपंचायतचं आद्य कर्तव्य आहे की शाळेला पाणी पुरवठा करणे, तर शाळेला पाणी तर नाही सोडा, ॲरो फिल्टर मागील 2023मध्ये बसविलेलं आहे. ते एका शाळेच्या खोलीमध्ये धूळखार पडलं होतं. आता काही त्या अनुषंगानं कार्यान्वित केलेलं हे काम तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायतीनं बसवून दिले.